नमस्कार. वैजापूर टाइम्समध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूया बातमीपत्र थोडक्यात. वैजापूर तालुक्यातील कोरी धरणातून बेकायदेशीर पाणी उपसा सुरू असल्याचा आरोप होत असून महावितरणकडून बेकायदेशीर डीपी देण्यात आल्याचा मुद्दाही समोर आला आहे. धनगर समाज संघर्ष समितीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जानराव यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. धरणात केवळ 30% पाणीसाठा शिल्लक असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास 9 एप्रिल रोजी जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना मिळालेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर वैजापूर पंचायत समिती सभागृहात नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सोमवारी भव्य सत्कार सोहळा पार पडला. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कल्याण दांगोडे यांच्यासह विविध पदावरील निवडून आलेल्या सदस्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वैजापूर तालुक्यातील शिवूर येथील गोदावरी गारमेंटमध्ये काम करणाऱ्या महिलांनी प्रलंबित पीएफ व पेन्शनच्या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतरही संबंधित लाभ मिळत नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे. सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करूनही गेल्या वर्षभरापासून गोदावरी गारमेंट व पीएफ कार्यालयाकडून टोलवाटोलवी होत असल्याने सोमवारी संबंधित विभागांना निवेदन देण्यात आले. दरम्यान अर्ज दिल्यानंतर 8 दिवसात प्रश्न मार्गी न लावल्यास संबंधित कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा अशोक पगार यांनी दिला आहे. वैजापूर तालुक्यातील नालेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारणी जिल्हाधिकाऱ्याकडून अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या प्रस्तावानुसार नगर भूमापन क्रमांक 263 या जागेवर पुतळा उभारण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. प्रशासनाने काही अटीसह परवानगी देत कायदा व सुव्यवस्था तसेच पुतळ्याची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित संस्थेला सोपवली आहे. या निर्णयामुळे गावात समाधानाचे वातावरण असून देखरेख समितीही गठीत करण्यात आली आहे. नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्ग 752 आयच्या दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावर मोठे खड्डे कायम असल्याने संताप व्यक्त होतोय. या प्रकरणाची चौकशी करण्याची वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बिपिन साळे यांनी मागणी केली आहे. यासाठी त्यांनी सोमवारपासून सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं. बार्टी आणि एमसीडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजक विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप उत्साहात पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता अतुल चव्हाण यांनी युवकांनी पारंपरिक व्यवसायाबरोबरच डिजिटल कौशल्य आत्मसात करून उद्योजक बनावे असे आवाहन केले. एमसीडी प्रकल्प अधिकारी भारती सोसे यांनी डिजिटल मार्केटिंग, फोटोग्राफी व कम्प्युटर डीटीबी या महिनाभर चाललेल्या प्रशिक्षणाची माहिती दिली. बार्टीचे प्रकल्प अधिकारी योगेश सनवणे यांनी युवकांना रोजगार निर्मितीत बार्टीची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुणे यूट्यूबर कविता पारिक, सुदाम थोटे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमास रवींद्र कळसाईतकर तसेच प्रशिक्षणार्थी व आयोजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच समाप्त. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा वैजापूर टाइम्स.